नाशिक दौऱ्यावर येणारे राहुल गांधी त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी 2 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात राहुल गांधी हे दर्शन घेणार असल्याची माहिती मिळते। सोमवारपासून शहरात काँग्रेसच्या राज्यस्तरीय संघटन सृजन अभियानाला प्रारंभ होणार आहे। अभियानाच्या समारोपासाठी 2 सप्टेंबरला राहुल गांधी नाशिकमध्ये येणार आहेत। राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून विशेष नियोजन करण्यात आलं। आपण पाहू शकतो राहुल गांधी हे 2 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर असणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये अनेक नेत्यांनी दौरे केलेले आहेत। राज ठाकरे देखील त्या ठिकाणी गेले होते आणि नाशिकमधील कायदा सुव्यवस्था असेल, खड्ड्यांचा प्रश्न असेल, या संदर्भात विरोधक चांगलेच कडाडून विरोध करतात। आता राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अतिशय महत्त्वाची अपडेट, 2 तारखेला राहुल गांधी यांचा नाशिक दौरा असणार आहे आणि ते त्र्यंबकेश्वरला जाण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येते। काय अधिक माहिती? खरं पाहिलं तर राहुल गांधी जे आहे ते मागच्याच याच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत। या अगोदर त्यांनी पुण्याचा दौरा केला होता। पुण्यामध्ये त्यांनी छात्रों की गूंज हा कार्यक्रम केला होता। त्यानंतर आता ते नाशिकमध्ये आहेत। नाशिकमध्ये खरं तर तिथं त्यांच्या पक्षाचं जे आहे ते अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाच्या समारोपासाठीच ते तिथे येत आहेत आणि याच दरम्यान आपण तिथले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं झेनझी यांना कनेक्ट व्हावं या दृष्टीने देखील मार्गदर्शन करणार असल्याची जी आहे ती माहिती आपल्याला समोर येते। दरम्यान याच आठवड्यात दुसऱ्यांदा राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत। त्यामुळे एक मोठ्या प्रमाणावरती झेनझींना आकर्षित करण्यासाठी आता काँग्रेस पुढची रणनीती कशा प्रकारे आखणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। नक्कीच, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।